today's president of program, Honorable Lakshmikant Kadambar sir, has just arrived, former mayor, Municipality Deglur. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करते. पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मन मंदिरात, करीते प्रेम भावे आपले स्वागत या सांस्कृतिक सोहळ्यात. कर्तृत्व ज्यांच्या सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने. स्वागत करूया मान्यवरांचे शब्दशुमनांच्या पारिजाताने. मनुष्याची श्रेष्ठताही त्याच्या कर्तबगारीने ठरते. व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचे, वेगवेगळ्या विभागातून उपस्थित झालेल्या सर्व मातापिता पालकांचे मी सौ विजया झरे, सौ दीपाश्री मॅडम, तुम्हा सर्वांचं संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी समोर यायचं आहे. दिव्याने दिवा लावला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. दिव्याने दिवा लावला की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा हार तयार होतो. माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. असंच नातं संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल आणि आपल्यात तयार झालेलं आहे आणि हे नातं असंच बहरत राहावं अशी मी सदिच्छा आज व्यक्त करते. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः.
Light symbolize the knowledge, hope and positivity to official mark the beginning of this great evening. Now we will, as a tribute to Mother Saraswati, the goddesses of knowledge, Mother Saraswati, we pray for your blessing with all the humility, give us wisdom to make this world a better place. May the darkness of ignorance be swept away by the dawn of self-realization. The function of prayer is not to influence God, but rather to change the nature of the one who prays so. I would like to request inaugurator of our program, Dr. Virupaksha Shivacharya Maharaj Mukherkar, to have their seat. Today's president of program, Honorable respected Lakshmikant Padamvar sir, former mayor municipality Deglur, to have their seat. Today's chief guest, Balaji Patil Thadke sir, Congress Adhyaksha, Shivaji Patil Sugavkar sir, Honorable Shri Madhav Rao Marutrao Bodke sir, to have their seat. Honorable Shri Shiv Shankar Jampalwar sir, Education Extension Officer Deglur, Honorable Shri Amit Daulatabadi sir, Education Extension Officer Karetkhed, Honorable Shri Venkatrao Jadhav sir, Deputy District Chief BJP, Honorable Shri Lakshmikant sir, former Mayor Municipality Deglur, Honorable Shri Anup Patil sir, Deputy Collector Deglur, Honorable Shri Munde sir, Police Inspector Deglur, Honorable Shri Ankush Desai sir, Taluka President National Congress Party, Dr. Zarikar sir, all the chief guests and guests, I would like to request to have their seats. Respected Panchal sir, Kendra Pramukh, सर्व मान्यवरांना आणि समोर बसलेल्या सर्व पॅरेंट्सना माझी विनंती आहे की त्यांनी नॅशनल अँथमसाठी उभं राहायचे. राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर्वांनी आपापल्या जागेवरच उभं राहायचंय. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या.
हॅलो हॅलो हॅलो. राजा राज्यकर्ते हे जसं रस्ता तयार करतात किंवा जीवन कसं जगावं हे सांगत असतात, पण त्या रस्त्यावर कसे चालावे, आपलं आयुष्य कसं घडवावं हे सद्गुरू शिकवतात. म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर हे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. तसेच सूर्य बोलत नाही, त्यांचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे माननीय श्री लक्ष्मीकांत पदमवार साहेब आज आपले भाग्य म्हणून ते आपल्याला आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय बालाजी पाटील थडके साहेब, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष. तसेच शिवाजी पाटील सुगावकर सर, डॉक्टर झरीकर सर, तसेच पांचाळ सर केंद्रप्रमुख, राजू पाटील मलकापूरकर सर व माननीय पवार सर या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलच्या संचालिका सो स्वाती बोडके मॅडम यांचं देखील मी इथे स्वागत करते. तसेच माननीय श्री बोडके सरांचे आई व वडील सो विजयमाला माधवराव बोडके व श्री माधवराव मारतराव बोडके साहेब यांचं देखील मी इथे मनापासून स्वागत करते. व माझ्यासमोर बसलेले सर्व माता पालक व पिता पालक यांचं देखील मनापासून स्वागत करते. कोणाला मी सरांच्या आई सो विजयमाला माधवराव बोडके यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलच्या संचालिका सो स्वाती बोडके मॅडम यांना देखील विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री ॲडव्होकेट अंकुश देसाई साहेब, तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस बेंगलोर यांचं देखील मी मनापासून स्वागत करते. मी तुम्हाला एक आपलं सत्काराचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी, एका मिनिटात होईल अशी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. एक मुलगा असतो, त्याचे वडील असतात. तो आपल्या वडिलांना काम करण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतो, त्यांना तो काम करू देत नसतो. असंच त्या मुलाच्या वडिलांना घरामध्येच एक जगाचा नकाशा जो असतो तो पडलेला दिसतो. ते काय करतात, तो जगाचा नकाशा उचलतात, त्याचे तुकडे तुकडे करतात, पूर्ण फाडून टाकतात त्याला आणि तो त्या मुलाला देतात आणि म्हणतात की हे पूर्ण तू जोडून आण पहिल्यासारखं. त्यांना असं वाटते की निदान याला हे जोडण्यासाठी अर्धा तास तरी लागेल, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये यांचं म्हणजे त्या मुलाच्या वडिलांचं थोडं बहुत काम होऊन जाईल. ते कामाला जायला निघतात तोपर्यंतच तो काही क्षणामध्येच तो नकाशा जोडून डबल आपल्या वडिलांकडे येतो आणि म्हणतो, बाबा माझं काम हे पूर्ण झालेलं आहे, मी नकाशा जोडून आणलाय. तर त्याचे वडील म्हणतात, एवढ्या लवकर कसं काय तुला शक्य झालं, एवढ्या लवकर तू जगाचा नकाशा कसा काय जोडला. तर मुलाचं उत्तर काय असतं पहा. मुलगा म्हणतो, नकाशाच्या मागे एक माणसाचं चित्र होतं, नकाशाच्या मागे एक माणसाचं चित्र होतं, मी तो माणूस जोडला आणि नंतर समोरून पाहिलं तर लक्षात आलं की जग आपोआप जोडलं गेलेलं आहे, जग आपोआपच जोडलं गेलेलं आहे. आज समोर ही एवढी मोठी अफाट गर्दी पाहिल्यानंतर लक्षात येते की आमच्या संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलमुळे माननीय श्री बोडके सरांमुळे अफाट माणसं जोडली गेलेली आहेत. बोडके सरांनी आयुष्यभर एकच वसा जोडला, तो म्हणजे माणसं जोडण्याचा. समोर अशी गर्दी दिसली, त्यातून माणसं जरा गर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चितच खात्री आहे. पण एक काळ असा होता की बोलणारा माणूस बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. पण आता असं झालेलं आहे की आता काळ इतका बदलला आहे की खूप बोलणारा माणूस पेटला तरी ऐकणारा माणूस थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावे हे कळत नाही आणि ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतोय हेही कळत नाही, त्यामुळे थोडासा घोळ होत असते. अपेक्षा एवढीच आहे
की जेव्हा आमचे विद्यार्थी समोर येतील डान्स करण्यासाठी किंवा प्रमुख पाहुण्याचा सत्कार होतो तेव्हा टाळ्यांचा गजर व्हावा, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मला. एक मिनिट. आपल्या समोर बसलेले सर्व प्रमुख पाहुणे जे की शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातून आलेले हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच शेवटी मला एक सांगायचं आहे, मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या एक दाम्पत्य म्हणजे जे की सरांचे आई वडील म्हणजेच सौ विजयमाला माधवराव बोडके व श्री माधवराव बोडके साहेब हे संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचे संचालक मान्य श्री बोडके सरांचे आई वडील आज आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत. एका छोट्याशा रोपट्याचं विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्या पाठीमागचं त्याचं श्रेय सर्व श्रेय बोडके सर नेहमी आपल्या आईवडिलांना देत असतात. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन ते वाटचाल करत आहेत. तसेच त्यांच्यासोबत नेहमी खांद्याला खांदा देऊन मार्गदर्शन करणाऱ्या सौ स्वाती मॅडम असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. तसेच श्री बोडके सरांच्या यशाच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी सौ स्वाती बोडके मॅडम यांचं पण खूप मोठं सहकार्य आहे. त्यांच्या खंबीर साथीनेच आज सर सर्व अडचणींवर मात करत इथवर पोहोचले आहेत. जसं नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचे मान्य श्री बोडके सर व सौ स्वाती मॅडम हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. Now we will move to our felicitation program. Now I would like to request respected Bodke sir to felicitate our inaugurator of our program, Dr. Virupaksha Shivacharya Maharaj Mukhedkar. Next, I would like to request respected Bodke sir to felicitate Honorable Lakshmikant Kadamwar sir, former Mayor Municipality Deglur, who is the president of today's program. I request everyone to clap their hands. I would like to request Bodke sir to felicitate Honorable Shri Ankush Desai sir, Taluka President. Now I would like to request felicitate Munde, respected Munde Sahib sir. पोलीस निरीक्षक देगलूर. I would like to request Bodke sir to felicitate Honorable Shri Munde sir, Police Inspector Deglur. I would like to request Mr. Respected Bodke sir to
felicitate Honorable Shri Ankush Desai Sir, Taluka President, National Congress Party. I would like to request respected Bodke sir to felicitate Dr. Zarikar sir. I would like to request respected Bodke sir to felicitate Balaji Patil Thadke, Congress Adhyaksh. I would like to request Bodke sir to felicitate Panchal sir, who is Kendra Pramukh. I would like to request Bodke sir to felicitate Raju Patil Melkapurkar sir. I would like to request Bodke sir to felicitate Shivaji Patil Sugawkar sir. राजमोड साहेब हे आहेत राजमोड साहेब. नुकतंच माननीय श्री व्यंकटराव माननीय श्री भागवत सर, तालुका अध्यक्ष सोशल मीडिया यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. I would like to request respected Bodke sir to felicitate Pawar sir. I would like to request Bodke sir to felicitate Honorable respected Bhagwat sir, Taluka Adhyaksh, Social Media. I would like to request respected Bodke sir to felicitate Shivaji Patil Sugawkar sir.
I would like to request Bodke sir to felicitate Sambhaji Patil Sugavkar sir. I would like to request Mr. Bodawar sir to felicitate Honorable Shri Madhav Rao Marat Rao Bodke sir, who is the father of our director Shankar Bodke sir. I would like to request Kele madam to felicitate Sir Vijay Mala Madhav Rao Bodke, who is the mother of director of our school, Shankar Bodke sir. I would like to request Kele madam to come on the stage. I would like to request Bodke sir to felicitate Raj Mode sir. I would like to request Bodke sir to felicitate Thakur sir. I would like to call Kele madam to felicitate Sir Swati Shankar Rao Bodke madam, who is the director of our school. सर्व पालकांना विनंती आहे की समोर चेअर रिकामे आहेत, तिथं प्लीज बसून घ्यायचं सगळ्यांनी. समोर बऱ्याच ठिकाणी चेअर्स रिकामे आहेत, तिथे बसून घ्यायचं, कुणी उभं राहू नका, कारण प्रोग्राम बराच वेळ चालणार आहे. त्याच्यामुळे प्लीज बसून घ्या सर्वांनी. I would like to request Bodke sir to felicitate Bharat Savkar Jawur.
Swati Bodke Madam to introduce the introductory speech. A very good evening to all the wonderful people gathered over here with immense pleasure and joy. I announce that we are celebrating our school annual day. On this occasion, it's my honor to welcome the guest of the day, chief guest, Mananiya Sri Panchal Sir, Mananiya Sri Lakshmikant Padamwar Sir, Mananiya Sri Balaji Patil Thadke Sir, Mananiya Sri Balaji Shivaji Patil Sir, Mananiya Sri Madhurao Bodke Sir, माननीय श्री राजू पाटील मलकापूरकर सर, माननीय श्री पवार सर, सौ विजयमाला बोडके, माननीय श्री मुंडे साहेब सर, माननीय श्री ॲडव्होकेट अंकुश देसाई साहेब, माननीय श्री पवार सर, माननीय श्री भागवत सर, माननीय श्री संभाजी पाटील सुगाव, माननीय श्री राज मुंडे सर. I extend a warm welcome to the parents and grandparents who are here with today to encourage us to deliver our best. Thank you for being here. As the saying, coming together is beginning, keeping together is progress, and working together is success. This is a very special year for us as we are completing many years of our journey as a school. This journey would have been unthinkable without the immense trust, unwavering support from you, all the parents, community who have been a part of our Sanskruti Digital English School. I would like to take a moment to express my heartfelt gratitude to all of you here. I would like to mention life is not all about textbook and bookish knowledge. We need to learn many skills as well. Annual function provide all the children with an excellent opportunity to learn practical life skills such as confidence, public speaking, leadership, coordination, teamwork, and so on. And these are the skills that lead the children ahead in life. Today's program is the collective effort of the entire team of Sanskruti Digital English School. Our super energetic children and their ever enthusiastic teachers have been practicing really hard since almost a month to put their best foot forward on their annual day. We are super proud of each one of them. Today, you will see the culmination of all the efforts that has gone into the execution of this program. Another important fact that I wish to emphasize here today is that every child is unique and should not be compared to another one. All of our preschoolers are at a very tender age and for most of them, today's program will be their first performance on the stage. So our biggest task today is to give them enormous appreciation, motivation and applause. Today's program will give you a variety of flavor from innocence to emotions from Bollywood. And last but not the least, unity and diversity of India. I am sure you will enjoy every moment of it. So ladies and gentlemen, sit and enjoy Emporia magical experience. Thank you. थँक्यू मॅडम. आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री पद्मवार साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत. संस्कृती डिजिटल स्कूलच्या वार्षिक समारंभानिमित्त आज उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, व्यासपीठावर उपस्थित आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर, देवरूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय मुंडे सर, त्यांचे सहकारी मोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित बालाजी थडके, राजू पाटील मलकापूरकर, डॉक्टर झरीकर, पांचाळ सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने इथे जमलेले पालक, महिला आणि पुरुष दोन्ही पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या अनेक दिवसापासून देवळी शहरामध्ये संस्कृती डिजिटल शाळेच्या माध्यमातून बोडके सरांनी त्यांच्या आईवडिलांच्या प्रेरणेतून त्यांच्या आशीर्वादानं एक चांगली संस्था इथे उभा केलेली आहे. त्यांच्या अर्धांगिनी आमच्या ताई त्यांच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहेत आणि पाहता पाहता ही शाळा आज देवळी शहराच्या नामांकित शाळेत आलेली आहे. मित्रांनो, ही मुलं आहे अतिशय स्पर्धेचं. या काळामध्ये प्रत्येक पालकाला आपला मुलगा चांगला घडावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. अनेक जण इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना ठेवण्यासाठी बरेच जण आज घर करून इतर राहत आहेत, परंतु चांगल्या शाळा जर आपल्या गावात राहिल्या तर आपल्या पालकांना त्यांच्या पाल्यांना शिकवण्यासाठी चांगली व्यवस्था मिळते. त्यासाठी आज देवळी शहरामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत, परंतु संस्कृती डिजिटल शाळेच्या माध्यमातून बोडके सरांनी अतिशय मेहनतीने कष्टानं ही शाळा उभा केलेली आहे. आज त्याची जागेला जरी जागा अपुरी असेल शाळेला तरी लवकरच ते नवीन वास्तूत जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. परवा सर म्हणत होते की कधी जागा घेतली कारेगाव रोडला, त्यामुळं आपल्या सर्व पाल्यांची तिथे व्यवस्था होईल. प्रत्येक मुलांच्या अंगामध्ये त्या जे काही गुण असतात सुप्त गुण त्याला वाव देण्यासाठी वार्षिक श्रेयसंमेलन ठेवलं जातं. या वार्षिक श्रेयसंमेलनाच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना त्यांच्यातील गुणांचा सर्व लोकांना दाखवता येतात. या प्रसंगी भागवत सर इथे उपस्थित झाले आहेत. डिजिटल त्यांनी आपल्या प्राध्यापक पेशा रिटायर झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काम चालू केलेलं आहे. या ठिकाणी आपण सर्वजण आजच्या आपल्या आपल्या मुलांचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पाहावा, शांततेत पाहावा अशी आपण सर्व विनंती करतो आणि बोडके सरांना शुभेच्छा देतो की त्यांच्या शाळेची अशी प्रगती होत राहो, त्यांच्या हातून चांगले विद्यार्थी घडो आणि देवळी शहराचं आणि परिसराचं नाव त्यांच्या हातून उज्ज्वल हो अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर मी सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. श्री गुरुभ्यो नमः. आज देगलूर येथे संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचं ॲन्युअल डे प्रोग्राममध्ये व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मीकांत पद्मवार साहेब, पोलीस निरीक्षक श्री मारुतराव मुंडे साहेब, श्री बालाजी पाटील, राजू पाटील मलकापूरकर, डॉक्टर साहेब, पांचाळ सर, भागवत सर, आशिष पवार साहेब आणि ह्या संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूलचे सर्व श्री बोडके सर आणि स्वाती मॅडम आणि बोडके सरचे आई वडील आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व देगलूर शहरातील सर्व या विद्यार्थ्यांचे पालक, मातापित्या आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आता सगळ्यांचे लक्ष तुमच्या मुलांचं सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याकडे आहेत. पण तुम्हाला वाटतं की हे सगळेजण काही प्रवचन भाषणं सुरू केलं का असं वाटत असेल, परंतु एक कार्यक्रमाचे औपचारिक म्हणून बोडके सरांनी सर्व मान्यवरांना इथं बोलून घेतलं, सर्वांचे सत्कार केलं. आता फक्त मी 2 मिनिट माझं बोलणं झाल्यानंतर तुम्हा सर्वांना मुलांचं सांस्कृतिक सर्व कार्यक्रम बघायला भेटतो. परंतु मला तर असं वाटू लागलं हा वातावरण पाहिल्यानंतर, तर तुमचंच मुलगा इथं एखादा डान्स केलं, तुमचंच मुलगा एखादा गाणं गायलं तरच तुम्ही टाळ्या वाजवणार आहे का असं मला वाटू लागलं. कारण दुसऱ्यांचं कोणी तुम्ही टाळ्या वाजवण्यासाठी फार मागे पुढे बघू लागलात. दुसऱ्यांचे सत्कार होतं तर तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून. म्हणून तसं न भेदभाव करता दुसऱ्यांचा मुलगा कार्टा आपला मुलगा असा भाव कोणी ठेवू नका. कारण सध्या परिस्थिती कसं झालं, सांस्कृतिक कार्यक्रम असल्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. सध्या या शैक्षणिकमध्ये कसं झालेलं आहे म्हणजे माझा मुलगा 90% घेतले तरी चालतं, परंतु शेजारचं मुलगा फेल झालं तरी तुम्हाला फरक पडणार नाही. म्हणून प्रत्येक पालकाला वाटतं की माझाच मुलगा चांगल्या टक्क्याने पुढे यावं, परंतु शेजारकडे लक्ष राहणार नाही.
परंतु तसं जमणार नाही, कारण आम्ही सगळे हिंदू संस्कृतीमध्ये राहणारा, या भारत देशामध्ये राहणार आम्ही सगळेजण वसुधैव कुटुंबकम त्या विचारानं आम्ही सगळेजण जगणार आहोत. आम्हाला सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे. असं असताना ह्या सांस्कृतिक डिजिटल इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून 2016ला सरांनी एक छोटासं रोपटं सुरुवात केलं. आज पाहता पाहता 9 वर्षामध्ये या देगलूर शहरामध्येच नव्हे तर देगलूर तालुक्यामध्येच एक नामांकित शाळा म्हणून आपल्याला या संस्कृती डिजिटल इंग्लिश स्कूल आपल्या सर्वांना बघावा लागतो. म्हणून या प्रसंगामध्ये बोडके सर आणि त्या दोघांनाही म्हणायचं आहे मला, सर तुमचा हा झेप फार मोठा पुढे चाललेले आहेत. मग हे झेप पुढे घेत असताना तुम्हाला अनेक अडचणी आलेल्या आहेत, परंतु सर्व अडचणीवर तुम्हाला मात करायचं असेल तर इथं जमलेले सर्व पालक जे काय आहेत त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार तुमच्या पाठीशी असल्यामुळं तुमचे हा जे फार सोप्यापणाने पुढे जाणार आहेत. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आत्ताच आपलं पद्मवार साहेब म्हटल्याप्रमाणेच एक जागा झालेल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये स्वतःचं चांगलं बिल्डिंग उभा राहील. त्या ठिकाणी सर्व मुलांना जे काही सुशिक्षित मुला तयार करण्याकरिता एक सुसज्ज असे बिल्डिंग सुद्धा तुम्हाला सर्वांनी तिथं पाहायला भेटणार आहे. मग एवढा चांगला उपक्रम सर घेत असताना सर्व शहरातल्या सर्वांना मला म्हणायचं आहे तर तुमच्या पालकांना, तुमच्या मुलांना, तुमच्या पाल्यांना, लहान लहान मुलांना मात्र ह्या शाळामध्ये पाठवून देत असताना सर्व जबाबदारी सहवर टाकू नका. बऱ्याच ठिकाणी तसंच होतं, आम्ही मुलांना शाळेला पाठवून दिलं तर सर्व त्या सहरच बघावं, शाळाच बघा असं वाटतो, पण तुम्ही मात्र मुलाकडे लक्ष देणारा नाही. म्हणून तसं न करता किती शाळामध्ये वेळ देणार आहेत, 10 ते 5 वाजेपर्यंत सर्व तुमचे मुलं शाळामध्ये राहतात. आल्यानंतर तुमचे मुलगा काय करतो, तुमच्या मुलांचे अभ्यास चांगला चालतो का, हे सर्व बाबतीमध्ये विचार करण्याची वेळ आहे. फक्त शाळेवर तुम्ही जबाबदारी सोपून शांत बसू नका. तुमच्या मुलांना घरी आल्यानंतर तुमच्या मुलावर चांगले संस्कार तुम्ही द्या. त्या मुलांचे गृहपाठ तुम्ही स्वतः घ्या आणि दिवसभरातला तुमच्या 24 तासामध्ये मुलांना किमान दिवसामध्ये 2 तास मात्र सर्व पालक दिलंच पाहिजे. प्रत्येक पालकाने एक संकल्प करा, मी माझ्या मुलांसाठी दिवसामध्ये 2 तास मी दिल, असं तुम्ही विचार केलं तर नक्की तुमच्या मुलांचं जे काही चांगलं, जे काही अभिवृद्धी व्हायला पाहिजे शैक्षणिक रीतीतून तो नक्की होतो. अशी सर्व पालकांनी करावं म्हणून या प्रसंगामध्ये सांगत येणाऱ्या काळामध्ये सांस्कृतिक डिजिटल इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून देगलूरमधल्या संपूर्ण समाजाला चांगलं शिक्षण मिळावं. या शिक्षणाच्या बरोबर चांगला संस्कार देखील या शाळाने द्यावं. फक्त इंग्लिश स्कूल असं न म्हणता त्या इंग्लिश स्कूलमध्येही सुद्धा आपल्या देशाच्या भारतीय संस्कृतीमधला जे काही जोपासण्याचे काम आहेत, मी भारतीय आहेत, ह्या देशाच्या प्रति अभिमान आहे, अशी अनेक गोष्टी सुद्धा या ठिकाणी सर्व शिकवलं पाहिजे अशा ठिकाणी सांगतो. परत एकदा या बोडके सर आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आत्ता काही वेळामध्ये जे काही डान्स करणार आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहेत, त्याही सर्व मुलांना देखील शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. शिवमभ्यात सगळेजण दोन्ही हात वरी करून भारत माता की, अजून थोडा हात वरी करून भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद महाराज. आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट रमेश जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. रमेश जाधव सर. I would like to request Advocate Ramesh Jadhav sir to come on the stage. ज्या पालकांनी 2-2, 3-3 चेअर घेऊन बसलेले त्यांनी प्लीज चेअर बाजूला काढून ठेवा एक्स्ट्रावाल्या, कारण मागे बरेच पॅरेंट्स उभे आहेत, त्यांना बसायला जागा नाहीये. तर चेअर तुम्ही 2-2, 3-3 घेतलेले असेल तर बाजूला काढून ठेवा. सगळ्यांना दिसतं स्क्रीन भरपूर मोठी आहे, त्याच्यामुळे कुणी एकावर एक चेअर ठेवून बसू नका. चेअर बाजूला काढून द्या.
Devesh Bodke sir to felicitate Advocate Ramesh Dadav sir. Dance is the most beautiful form of expression of human feelings. Dance are the messengers of the gods. Today's program theme is Mahapurushanchi Yashogata. Gentlemen to have their seats. At the back side there is lots of space. As we all know, Lord Ganesha is also called as Vignaharta, meaning one who clears the obstacles in the path. We all pray to Lord Ganesha that he makes this event successfully and bless us. We request him to grace us so that this event complete without any obstacles. Now, I would like to call Ganesh Vandana song students, that is from grade 7 and grade 6, to perform the dance. Mike. हॅलो, जे माईक सिस्टीमचे आहेत ना, त्यांना विनंती आहे की महिलांसाठी चेअर कमी पडत आहेत. त्यांना विनंती आहे की महिलांसाठी चेअर कमी पडत आहेत, मागं सोय त्यांची चेअरची सोय करावं. माईक सिस्टीम, साऊंड सिस्टीमचे. ज्या पालकांनी डबल चेअर घेतले त्यांनी प्लीज चेअर बाजूला काढून द्यावा, मागे चेअर कमी पडतात. नंतर I would like to request grade 6th and grade 7th standard to come on the stage for the dance performance.
धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय